पाणी आणि पारिजात नगरला सर पारिजात नगरला जवळपास 2 वर्षापासून पाण्याच्या टाकीचं काम चालू आहे, तर ती अजून पूर्ण झालेली नाही. पारिजात नगर गाड्या मध्यंतरी बंद होतं का बंद आता दाखवत नाही तुम्ही बघा पण लवकर झालं सर आम्हाला आपले जे कुठे कुठे पाईपलाईन टाकून झालेली आहे दररोजची प्रगती एक वेबसाइट वो मॉनिटरिंग वेबसाइट आपको साहेब दुसरी एक विनंती आहे, आता एमजीपीच्या थ्रू गल्ली बोर्डामध्ये जे लाईट टाकणं चालू आहे आपल्या इंटरनल, त्याच्यावर महापालिकेने लक्ष ठेवलं पाहिजे. 1 मीटर डेप्थ मध्ये ती लाईन असायला पाहिजे, सगळीकडे नाहीये. तिची लेवल मेंटेन व्हायला पाहिजे, नाहीये. पाईप व्यवस्थित टाकले गेले पाहिजे, नाहीये. ते आमच्या डिझाईन प्रमाणे आम्ही करतो. त्या ठिकाणी महापालिकेचा एक अधिकारी असला पाहिजे. उद्या ही लाईन महापालिकेला हँडओव्हर होणार आहे आणि मग तो त्रास आपल्याला होणार आहे. बरेच ठिकाणी ज्यांनी असे टाकले आहेत त्यांना आम्ही पेमेंट दिलेलं आहे. जोपर्यंत पेमेंटचा प्रश्न आपल्याकडे कुठे येतो, एनजीपीचा कॉन्ट्रॅक्टर आहे, आम्ही देतेच आपण एमजीपीला देतो. प्रदूषणशी रिलेटेड जे आहे सर, धूळ माती वगैरे त्याच्यामुळे पण गुणवत्ता जी आहे आपल्या समजा आता चालवलेली आहे ते आहे स्वीपिंग मशीन नहीं, मैं इससे मेरे को 5 नंबर कभी पसंद नहीं आता, सिर्फ 1 नंबर ही पसंद है. ये आपण राज्यामध्ये 5वा क्रमांक आहे, बट वी हॅव डन व्हेरी डिसेंट वर्क. आणि हे नाही म्हणत की फार चांगलं केलं, डिसेंट वर्क आपण एमकॅप मध्ये धुळीचं जे साम्राज्य आहे त्याला कुठेतरी आपण ते रस्त्यावर डिग्रीज वगैरे जे आहे, इसके लिए सर अभी गवर्नमेंट ने 2-3 चीजें ये भी आपको पता रहना चाहिए. कंस्ट्रक्शन एंड डेब्रिस वेस्ट नहीं, आता टेंडर होणार आहे. कन्स्ट्रक्शन एंड डेब्रिस वेस्ट मॅनेजमेंट आहे. कन्स्ट्रक्शन डेब्रिस वेस्ट आपणच करतो आणि त्याच्यातून निघणारे पेवर जे आहे ते आज बरेच ठिकाणी आपण रस्ता केलं, परंतु साइड मध्ये साइड शोल्डर बनण्यासाठी आपणच पेवर बनवून देतो. आपल्या शहरामध्ये निर्माण होणारे कन्स्ट्रक्शन एंड डेब्रिस वेस्ट, त्यामुळे हे आपण पुढच्या वर्षी 5व्या क्रमांकापासून आपल्याला अजून चांगलं करायची. 135 स्मार्ट इलेक्ट्रिक बसेस आता येणार आहे. तो आता 100 बसेस चालू आहे, 135 आता बस डेपोच्या काम अंतिम टप्प्यात पुढच्या महिन्यात आम्हाला उद्घाटन करायचं. तो नवीन बसेस बंद होतील आणि ढापे बदलले जात नाहीत, 8-8 दिवस चोपट निघत नाही, मेंटेनन्सचा प्रॉब्लेम येतोय असा सूर्यमामाच्या वादाचा विषय आहे. त्याच्यानंतर स्ट्रीट लाईट तिथल्या बंद आहेत, सुकन्याताईंनी त्यांचा विषय सांगितला टँकरचा. त्याच्यानंतर खेडकेंचं म्हणणं आहे आमच्या संतोष खेडकेचं पुंडलिक नगर ते गजानन महाराज मंदिरवर ज्या हातगाड्या लागलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे तो रस्ता एकदम सेन्सिटिव्ह झाला आहे. साहेब वैद्य साहेबांच्या वार्डात 1 मिनिट आहे का, वैद्य साहेबांच्या वार्डामध्ये झाडी लावलेली डिवायडर मध्ये, तर त्या ठिकाणी सध्या वार्डच आहे ना विद्यानगर मध्ये डिवायडर मध्ये झाडी लावलेली अगदी व्यवस्थित, तशा ठिकाणी नाही टाकत. जिथं ड्राय एरिया आहे ना तिथं ते सोडून पळून जात. त्याच्यानंतर आमच्या वाघमारे गावाचा विषय, गजानन नगर मध्ये दूषित पाणी येत आहे. त्याच्यानंतर हरिभाऊ हिवाळीचा विषय लिहून घ्या. गजानन नगर वाघमारे. याच्यानंतर साहेब हरिभाऊ हिवाळ्यांचे विषय आहेत. एक तर पाण्याची व्यवस्था नाही सातारा देवळात, टँकर नाही, स्ट्रीट लाईट नाही, म्हणजे आहे तिथं असं म्हणायचं काहीच विषय नाही. रोड झाले नाही, ड्रेनेज लाईन टाकल्या त्याच्यामुळे रस्ते फुटले, त्याचं काम झालं नाही. तिथे केबल कट झालाय, तिथं लाईट बंद आहे, इलेक्ट्रिक स्ट्रीट लाईट मोऱ्या मंगल कार्यालयाला रोड आहे शिवाजीनगरच्या चौकापासून. सर एक मिनिट निवेदन सर निवेदन देते सर. धन्यवाद. ये
शहराच्या काय काय विषयावर चर्चा करणार? असं आहे की शहरामध्ये सगळ्यात मोठा जर कोणता विषय असेल तर पाण्याचा विषय, पाण्याचा आणि कचऱ्याचा विषय. तर पाण्यासंदर्भात प्रत्येक वार्डामध्ये छोट्या छोट्यापासून तर मोठ्या अडचणी आहे. म्हणजे छोटी लिकेजेस असेल, कंटेमिनेशनचा प्रॉब्लेम असेल, त्याचबरोबर पाणी येत नाही आहे, कमी दाबाने येत आहे, अशा छोट्या छोट्या तक्रारीसुद्धा ऐकायला महापालिकेमध्ये अधिकारी उपलब्ध होत नाही. पाणी किती वाजता येईल हे सुद्धा आता नागरिकाला माहिती नाही. आज 12-12 दिवसानंतर पाणी शहरामध्ये येत आहे आणि आयुक्तांनी वादा केला होता की 4 दिवसाला, 2 दिवसाआड, 1 दिवसाआड असं पाणी देऊ आम्ही. डिसेंबरपर्यंत नवीन पाणी पुरवठा लाईन चालू होईल. मला वाटत नाही की पुढच्या डिसेंबरपर्यंत तरी होती का नाही म्हणून आता सगळ्या शहराचे जेवढे काही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आम्ही सर्व पदाधिकारी त्यांना भेटलो. आम्ही त्यांना एक अधिकारी याच्यावरती डेप्यूट करा म्हणून सांगितलं आहे की जो अधिकारी प्रत्येक वार्डातल्या समस्यासाठी तो आन्सरेबल असणार आहे. एक टोल फ्री नंबर द्यायला सांगितलेला आहे. कोणत्या वार्डात कधी पाणी येणार आहे, कोणत्याही नागरिकानं फोन केला तर त्याला ते मेसेज मिळू शकतो की माझ्या वार्डात कधी पाणी येईल. त्याचबरोबर छोट्या छोट्या ज्या समस्या होत्या, कचऱ्याच्या समस्या असतील किंवा ड्रेनेजच्या समस्या असतील, आता बऱ्याच ठिकाणी गॅस पाईपलाईनचे कामं चालू आहे, साईडला रस्ते खोदून ठेवलेले आहे, तिथं काही गट्टू बसलेले नाही किंवा तिथं कॉन्क्रीट केलेलं नाही, ते सुद्धा त्यांनी ताबडतोब करावं. अशा वेगवेगळ्या समस्या ज्या होत्या, सातारा जवळ समस्या, पाणी नाही, रोड नाही, ड्रेनेज नाही, कचऱ्याची गाडी 8-8 दिवस येत नाही, अशा वेगवेगळ्या समस्या आम्ही आयुक्ताला मांडल्यात. त्याने लिहून घेतलाय. या 8 दिवसामध्ये जर याच्यावरती काही तोडगा निघला नाही आणि पाणी संदर्भात त्यांनी ठोस निर्णय घेतला नाही, एखादा अधिकारी त्याच्यावरती नेमला नाही, तर महानगरपालिकेमध्ये अधिकाऱ्याला काम करू द्यायचं की नाही द्यायचं ही शिवसेना ठरेल. महानगरपालिकेची निवडणुकीची नांदी समजायची नाही, महानगरपालिकेची निवडणुकीची नांदी नाही. महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये महानगरपालिकेच्या नागरिकाला पाणी मिळत नाही, याच्यासाठी ही आमची भेट होती. आता निवडणुका संपल्यात, बाकी जे काही निवडून आले असतील किंवा जे काही झाले असतील त्यांना आता या प्रश्नाकडे दुर्लक्ष द्यायचं. परंतु शिवसेना सातत्यानं नागरिकाचे प्रश्न घेऊन मांडणारी संघटना आहे, पक्ष आहे. म्हणून आता निवडणुका संपल्याबरोबर आम्ही कामाला लागलेलो आहे की वार्डामधले जे काही प्रॉब्लेम आहे, नागरिका जे काही रोज ज्या अडचणीशी झुंजतात त्यांच्या अडचणीला तोंड फोडण्यासाठी किंवा त्यांच्या अडचणी सॉल्व्ह करण्यासाठी शिवसेना रस्त्यावर कधी उतरते.